झालं का सगळं? आटपाडी तालुक्यातील टेंबू योजनेतील अधिकारी व ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराने जो भ्रष्टाचार चालू होता, या भ्रष्टाचाराची चौकशी होणे यासाठी मागील 13 तारखेपासून मी आणि माझे जे सहकारी आम्ही आटपाडी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणास बसलो आहोत। तर आज माझ्या बऱ्यापैकी सहकाऱ्यांची तब्येत जास्त खालावत चाललेली आहे आणि प्रशासनाने याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही। त्यामुळे आणि या ठिकाणी आमचे लाडके नेते सांगली जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती आदरणीय ब्रह्मानंद फडकर साहेब यांच्या आग्रहास्तव आम्ही आजपासून हे आंदोलन तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करीत आहोत आणि याच्यानंतर थोड्या दिवसात याच्यापेक्षाही तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि या आंदोलनाची दिशा आम्ही लवकरच सर्वांशी चर्चा करून आम्ही आपल्या समोर सांगू आणि आज आम्ही हे आंदोलन स्थगित करीत आहोत। अधिकाऱ्यांबद्दल काय भूमिका, काय मत, प्रतिक्रिया? आता हे जे अधिकारी ज्यांच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसलोय, शिवाजी पाटील हे अद्याप फरारीच आहेत। त्यांनी मेडिकल रजेवरती गेलेले आहेत। ज्या दिवशी आम्ही उपोषणाला बसणार आहे हे कळल्याच्या नंतर त्यांनी मेडिकल रजा टाकली आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम त्यांच्या वरिष्ठांनी केलेलं आहे। याचा करता करविता गुण आले आहे। हनुमंत गुण आम्ही काल ज्या पद्धतीने प्रेस नोट काढून सांगितलं की याचा सर्वा जे आमचं पाणी सांगोल तालुक्याला पळवलं आणि त्याच्यात ज्यांनी मदत केली ते हनुमंत गुणाले हे पुण्यात बसलेत। त्यांनी या ठिकाणी कोणती भेट दिलेली नाही। त्यांचे जे आपले सांगली जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता असतील, पाटोळे साहेब असतील, त्यांनी पण या ठिकाणी कुठली विजिट दिलेली नाही। त्यामुळे जलसंपदा विभागाचा आम्ही तर तीव्र शब्दात निषेधच करतोय आणि आमच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार आणि सर्व शेतकऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचं आंदोलन आम्ही लवकरच करू। आता सर्वे बदलला, त्याचं काम चालू आहे का? आता आम्ही आमचे नेते त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेले आहेत आणि त्यांनी तसा त्यांना शब्द दिलेला आहे की बाबा हे जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे काम थांबवतो। थांबवलंय का? आता थांबवतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। मग त्याच्यानंतर आम्ही प्रत्यक्षात उद्या पाहणी करू। जर तसं काय वाटलं तर आम्ही लवकरच, तर काय भूमिका असणार तुमची? जर आंदोलन जर त्यांचं काम चालू असेल तर आम्ही लवकरच पुढचं आंदोलन करू आणि आम्ही आमच्या भागाला, आमच्या गावात जे वंचित गावं ठेवलेत त्यांना पाणी मिळवून देणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते पाणी मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। तुम्ही काम थांबवणार का? थांबवणार आम्ही काम। तिथं जाऊन हो, बोला सर।